सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियलसाठी गड इंग्लजमधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। पाईप, अँगल, ग्रिल डिझाईन, पट्टी, चौरस बार, स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। उत्तम दर्जा हीच आमची ओळख। थँक्यू। शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वरावरती त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती स्वतःचा रक्ताचा अभिषेक करून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि आयुष्यभर घोडदौड करून ही पूर्ण केली। महाराजांचाच आदर्श घेऊन महाराजांच्या आज्ञेने कित्येक पुढच्या पिढ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणीबाई साहेब, संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, अनेक म्हणजे पेशव्यांच्या काळानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली महाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर अनेक मराठा सरदारांनी संपूर्ण देश पादाक्रांत केला आणि अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीत तर अखंड हिंदुस्थानचे ते दैवत आहेत। म्हणून हा उद्देश घेऊन आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांची घोडदौड झालेली आहे, ज्या सीमेपर्यंत आपलं हिंदवी स्वराज्य होतं, मराठा साम्राज्य उभं राहिलेलं, अशा भारत देशातल्या आपल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या ज्या ठिकाणी पराक्रम झालाय, काही पाऊल खूण आहेत, त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमच्या छत्रपतींना आणि बलिदान दिलेल्या आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली वाहतो, मानवंदना देतो। यातलाच एक भाग या वर्षीची मोहीम म्हणजे श्री सप्तकोटेश्वर मोहीम गोमंतक। ज्या गोमंतकमध्ये श्री सप्तकोटेश्वराचं जे मंदिर आहे, आजपर्यंत म्हणजे भगवान श्री कृष्णाने या शिवलिंगाची पूजा केलेली आहे असा पुराण काळामध्ये उल्लेख आहे। आणि त्यानंतरचा उल्लेख 13व्या शतकात कदंब राजांचं ते कुलदैवत होतं। ज्याप्रमाणे आपल्या देशावरती अनेक वेळा परकीय आक्रमणे आलेत, मग तो इस्लामी आक्रमणे असू दे, इंग्रजांचा असू दे, पोर्तुगीजांचा असू दे, त्यांनी आपल्या धार्मिक आस्थेवरती पहिले आघात केलेत, आपल्या देशातली मंदिरं तोडलेली आहेत। तसंच हे श्री सप्तकोटेश्वरचं मंदिर अनेक वेळा तोडलं गेलं आणि आपल्या राजांनी पुन्हा बांधलं। मात्र ज्यावेळी पोर्तुगीजांनी हे मंदिर तोडून त्या ठिकाणी एक चॅपेल बांधलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज या गोमंतकच्या स्वारीवर होते आणि त्यांना ज्यावेळी समजलं की या ठिकाणी सप्तकोटेश्वरचं मंदिर तोडून हे शिवलिंग एका विहिरीत टाकलं होतं, ते विहिरीतलं शिवलिंग शिवछत्रपतींनी पुन्हा काढून या ठिकाणी हे मंदिर बांधलं। त्या मंदिराचं नाव आहे श्री सप्तकोटेश्वर मंदिर। त्याचबरोबर ज्या दिवशी या मंदिराची पायाभरणी झाली, छत्रपतींनी 3 मिस्टरांची मुंडकी छाटून त्या गव्हर्नरला, पोर्तुगीजांच्या गव्हर्नरला पाठवून दिली आणि त्यावेळी त्यांना संदेश दिला, जर आमच्या मंदिरांवरती आपण अशा नजरेनं, वाकड्या नजरेनं बघाल तर सगळ्यांची अवस्था ही होईल। म्हणून आपल्या छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारं हे मंदिर आहे, आपल्या सगळ्यांचं हे कुलदैवत आहे। त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची घोडदौड या गोवंताच्या भूमीमध्ये झालेली आहे। या सगळ्यांची आठवण म्हणून आपण गोवा म्हणजे फक्त एक पर्यटनाची भूमी नाही, आपल्याला माहिती आहे गोवा म्हणलं की नजरेसमोर काय काय येतं, पण गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारी फिरण्याची आणि पर्यटनाची भूमी नाही, आपल्या दोन्ही छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यदेव भूमी आहे। हा उद्देश घेऊन आम्ही आज गोव्याला सगळेजण चाललोय। उद्या दिनांक 15 मार्च सकाळी 8 वाजता डिचोलीमध्ये या मोहिमेची सुरुवात होणार आहे आणि श्री सप्तकोटेश्वर मंदिर पर्यंत जाऊन आम्ही त्या ठिकाणी या सप्तकोटेश्वरची महाआरती करणार आहोत। या मोहिमेसाठी गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत आहेत, केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक आहेत, तेथील कॅबिनेट मंत्री सुभाष फळदेसाई साहेब आहेत, तेथील 2 स्थानिक आमदार, अनेक नेते आहेत, आमचे पुण्याचे भारतजी आमदापुरे यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। त्याचबरोबर ज्या कृष्णाजी कंकांनी या फोंडा किल्ल्यावरती स्वतःचं बलिदान दिलं, त्यांचे आत्ताचे पूर्वज माननीय सिद्धार्थदादा कंक व त्यांचं कुटुंब या ठिकाणी गोव्यामध्ये उपस्थित राहणार आहे। आणि ज्या तलवारीने कृष्णाजी कंकांनी 200 शत्रू कापले, ती तलवार सुद्धा
आपण गोव्याच्या भूमीमध्ये उद्या संपूर्ण शिवभक्तांसाठी दर्शनाला ठेवणार आहोत. आज गडिंग्लज नगरीमध्ये आमचे राजू दादा आहेत, इथले काशीनाथ भाऊ आहेत, सगळेच माझे सहकारी आहेत. आज उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, नगरसेवक आहेत, या ठिकाणी आमचं स्वागत केलं. खरोखर मी गडिंग्लजकरांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपणही सगळेजण या ताकदीनेच उद्या सकाळी होणाऱ्या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असे मी सगळ्यांना आव्हान करतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद सह लता पालकर.